तर मंडळी बघा, आता आज मला ही ऑर्डर आलेली होती मँगो फ्लेवरमध्ये जे चॉकलेट असतात, तर ते मँगो फ्लेवरचे मोदक मी इथे तयार केलेले आहे. तर बघा, आता गणपती येतील, तर आता गणपतीसाठी हे जे मोदक आहे, तर ह्या मोदकच्या खूप ऑर्डर्स माझ्या चालू असतात. तर माझ्याकडे मोदक असतात, चॉकलेट मोदक, मँगो फ्लेवर मोदक, रसमलाई मोदक. तर असे मोदक मी बनवते आणि याच्या ऑर्डर घेते. तर ह्या माझ्या ज्या ऑर्डर आहे, तर ह्या बाहेर सुद्धा जातात आणि मी कुरिअरने सुद्धा हे ऑर्डर देत राहते. तर बघा, आता अशी एक ऑर्डर मला आज आली होती 51 मोदकची. तर हे जे मोदक आहे, तर हे मँगो फ्लेवरमध्ये आहे. तर आता हे जे मोदक आहे, तर हे आपल्याला इथे एका जे पॉलिथिन असते आपली एअर टाईट, तर त्या पॉलिथिनमध्ये मला हे इथे द्यायचे होते. आणि बघा, आता हे किती भरतात ते आपण बघूया. आता हे 51 मोदक आहे, तर हे भरणार आहे आता इथे अर्धा किलोपेक्षा जास्त आपले हे मोदक इथे भरलेले आहे. तर आता बघू आपण की हे मोदक मी कशाप्रकारे तयार केलेले आहे ते. तर बघा मंडळी, आता इथे आपल्याला हे जे मोदक आहे, तर हे कंपाऊंडपासून तयार करायचे आहे. तर इथे घेतले हे मी मोर्डे कंपनीचे हे चॉकलेट मँगो फ्लेवरचं कंपाऊंड. तर बघा, आता असं हे स्लॅब मिळतात, तर यामध्ये आपले हे कंपाऊंड असतं आणि हे मोर्डे कंपनीचं कंपाऊंड मी इथे वापरलेलं आहे. तर आता हे आपल्याला बारीक चॉप करायचं आहे. तर बघा आता मंडळी, बऱ्याच जणांना ही जी चॉकलेट आहे, तर ही मेल्ट करता येत नाही. तर जी डार्क चॉकलेट असते ती लगेच मेल्ट होते आणि हे जे फ्लेवरमध्ये चॉकलेट असते, तर ही मेल्ट करता येत नाही. तर ही व्हिडिओ तुम्ही जर शेवटपर्यंत बघितली, तर तुम्हाला कळेल की चॉकलेट कशाप्रकारे मेल्ट करतात ते. तर बघा, आता हे जे कंपाऊंड आहे, तर हे आपल्याला बारीक कट करायचं आहे. आणि आता हे आपल्याला गॅसवरती मेल्ट करायचं आहे डबल बॉयलरमध्ये. तर आता हे पूर्ण आपण हे कंपाऊंड कट केल्यानंतर आता एका भांड्यामध्ये आपल्याला हे काढून घ्यायचं आहे. तर बघा, आता इथे पाण्यालाही चांगली उकळी आलेली आहे. तर पाणी उकळत असतानाच आपली ही जी चॉकलेट आहे, तर ही मेल्ट करा. तर गार पाणी जर असलं, पाण्याला जर उकळी नाही आलेली असली, तर ही चॉकलेट जी आहे ती चांगल्या प्रकारे वितळणार नाही. तर आता इथे ही जी चॉकलेट ठेवलेली आहे आपण पातेल्यावरती, तर ही आपल्याला जास्त ओव्हर कुक करायची नाही. तर आता ही पहिल्यांदा आपण अशी इथे हलवायची आणि नंतर आपली जी स्टीम असते, तर ती स्टीम जर जास्त ह्या चॉकलेटला बसली, तर ही चॉकलेट आपली गोळा होते. त्यामुळे आपण कंटिन्यू त्या पातेल्यावरती चॉकलेट ठेवायची नाहीये. तर आता हे बघा, थोडी थोडी इथे ही मेल्ट व्हायला लागलेली आहे, म्हणजे आता ही गोळे तयार व्हायला लागलेले आहे. तर आता आपल्याला ही जी चॉकलेट आहे, तर ही चॉकलेट छान अशी हलवायची आहे आणि नंतर मग आपल्याला ही चॉकलेट खाली उतरवायची आहे. तर आता ही जी चॉकलेट आहे ही खाली उतरवायची. याचं हे खाली उतरवायचं कारण असं आहे की ही जास्त ओव्हरकुक झाली तर ही मेल्ट होणार नाही आणि खाली उतरवली तर तिचा जो खालचं जे टेम्परेचर असतं, तर ते कमी होतं आणि त्यामुळे ती हळूहळू वितळते. एकदम ही वितळत नाही. जे फ्लेवरमध्ये चॉकलेट असते ती अजिबात अशी लवकर वितळत नाही. आणि ही चॉकलेट जर बाहेर असली, तिला थोडी हवा लागली तर ती वितळायला वेळ लागतो. आणि जर पॅक कंपाऊंड असलं तुमचं, तर ती चॉकलेट लवकर वितळते. तर बघा, आता हे जी चॉकलेट आहे, तर ही छान अशी मेल्ट झालेली आहे. तर हे माझं जे कंपाऊंड आहे, तर त्यातली थोडी चॉकलेट मी आधी काढलेली होती. त्यामुळे ह्या चॉकलेटला हवा लागली, हे बाहेरचं जे मॉइश्चर आहे, तर त्यामुळे आपली जी चॉकलेट आहे, तर ही थिक होते. तर ही लवकर वितळत नाही. तर तिला छान आपल्याला खूप अशी स्मॅश करावी लागते. तेव्हा ती अशी पातळ होते आणि मग नंतर आपण जेव्हा मोल्डमध्ये टाकतो, तेव्हा ती चांगल्या प्रकारे त्या मोल्डमध्ये स्प्रेड होते. तर बघा, आता अशा प्रकारे ही जी चॉकलेट आहे, तर ही मेल्ट झालेली आहे आणि जर पॅक पाकीट असलं, तर त्यातली ही जी चॉकलेट आहे, तर ही चांगली पातळ होते आणि ही छान अशी तयार होते मग. आता ही पण चॉकलेट आपली चांगलीच तयार झालेली आहे. तर आता हिला आपल्याला खाली उतरायचं आहे आणि पुन्हा एक वेळा छान असं एकजीव करून घ्यायची आहे. तर बघा, बऱ्याच वेळा आपण चॉकलेट वापरतो कंपाऊंड आणि ते अर्धं किंवा थोडं शिल्लक राहतं, तर आपण ते ठेवतो आणि त्याला हवा लागते. तर त्यामुळे ही जी चॉकलेट आहे, तर ही मेल्ट व्हायला वेळ लागतो. तर आता ही चांगल्या प्रकारे मेल्ट झालेली आहे. तर आता आपण यापासून मोदक तयार करूया. तर आता इथे हा जो मोल्ड आहे माझ्याकडे, तर हा प्लास्टिकचा मोल्ड आहे. तुमच्याकडे जर सिलिकॉन मोल्ड असेल, तर तो सुद्धा तुम्ही वापरू शकता. तर बघा, आता ह्या प्लास्टिकच्या मोल्डमध्ये आपल्याला खाली काहीच लावायचं नाहीये. आपल्याला डायरेक्ट ही चॉकलेट जी आहे, तर ह्या मोल्डमध्ये आपल्याला टाकायची आहे. आणि बघा, आता हे मोल्ड जो आहे, तर खाली असा टोकदार भाग असतो मोदकचा. तर ते आपली शेवटपर्यंत चॉकलेट जायला पाहिजे. नाहीतर मग काय होतं, आपण जेव्हा ती चॉकलेट डिमोल्ड करतो, तर तिला खालून असे होल पडलेले असतात. कारण ती चॉकलेट पूर्ण शेवटपर्यंत जात नाही. म्हणून तिला असे होल पडलेले असतात. तर केव्हाही चॉकलेट आपण जेव्हा मोल्डमध्ये टाकतो, तर हा जो मोल्ड आहे, तर हा असा चांगल्या प्रकारे आपल्याला टॅप करायचा आहे. म्हणजे ही चॉकलेट जी आहे, तर आपली खालपर्यंत अशी जाईल आणि आपल्या मोदकला होल पडणार नाही. तर छान आपल्याला हे असं टॅप करायचं आहे 3 ते 4 वेळा. पूर्ण हा जो मोल्ड आहे, तर हा टॅप करायचा आहे.
तर आता हा पूर्ण मोल्ड मी चॉकलेटने इथे भरलेला आहे. तर बघा आता पूर्ण मोल्डमध्ये ही चॉकलेट मी टाकून घेतलेली आहे आणि परत आपल्याला हा असा टॅप करायचा आहे आणि आता आपल्याला याला फ्रीजरमध्ये ठेवायचे आहे 5 ते 7 मिनिटासाठी. तर जास्त वेळ ठेवू नका, नाहीतर त्यावर काय होतं, मॉइश्चर तयार होतं. तर बघा आता मी 8 मिनिटासाठी हा जो मोल्ड आहे तर हा फ्रीजरमध्ये ठेवलेला होता आणि बघा किती इझी आपले हे जे मोदक आहे तर ह्या मोल्डमधनं बाहेर येतात. तर आता अशा प्रकारे आपण हे जे सर्व मोदक आहे तर हे तयार करणार आहोत. तर बघा मंडळी, आता हे आपले जे मोदक आहे तर हे तयार झालेले आहे. 51 मोदकपेक्षा जास्त मोदक आपण इथे तयार केलेले आहे. कारण काय होतं, बऱ्याच वेळा माझ्याकडे मोदक आहे का असे विचारणा केली जाते. त्यामुळे मी मोदक जे आहे तर ते केव्हा केव्हा स्टॉक करून ठेवते. तर बघा आता हा जो पेपर आहे तर हा चॉकलेट रॅप करायचा पेपर आहे. तर हा कोणत्याही तुम्हाला बेकरी शॉपमध्ये मिळेल. तर आता इथे हे जो पेपर आहे तर मी हा गोल्डन कलरचा घेतलेला आहे. तर खूप कलरमध्ये हे जे चॉकलेट रॅप करायचे कागद मिळतात, तर ते तुम्ही आणले तरी चालेल. गोल्डनच पाहिजे असं काही नाही. तर बघा किती छान याला शायनिंग पण आहे आणि एकदम सुंदर आपला मोदक यामध्ये जर आपण रॅप केला तर तो मोदक सुद्धा असा अट्रॅक्टिव्ह दिसतो. तर आता याचे आपल्याला छोटे असे जे तुकडे आहेत तर ते कट करायचे आहे आणि आपला मोदक बसेल एवढे आपल्याला त्या साईजमध्ये ते कट करायचे आहे. तर बघा मंडळी, आता इथे मी तुम्हाला हे मोदक कसे तयार होतात ते दाखवले. तर तुम्हाला जर आता गणपतीमध्ये मोदक जर हवे असतील, तर मी माझा नंबर देणार आहे. तर तुम्ही मला त्या नंबरवर कॉल करू शकता. तुमचा ॲड्रेस पाठवा आणि तिथे तुम्हाला मी मोदकची डिलिव्हरी देईल. जर तुम्हाला लागत असले तर मला आधीच तुम्ही कॉल करा, कारण माझ्याकडे ऑर्डर भरपूर चालू असतात. तुम्हाला ऑर्डर दिल्यानंतर लगेच हे मोदक मिळणार नाही. काही दिवस तुम्हाला थांबावं लागेल आणि नंतर मग हे मोदक मिळतील. तर बघा आता अशा प्रकारे हे जे कटिंग आहे पेपरचं ते मी करून घेतलेलं आहे आणि हे मोदक रॅप कसा करायचा तर ते मी तुम्हाला दाखवते आता. तर हा जो कागद आहे तर हा अतिशय असा सॉफ्ट आहे, तर ते हळूवारपणे आपल्याला इथे काम करायचं आहे. तर बघा चारेबाजून आपला हा जो मोदक आहे आपल्याला रॅप करायचा आहे. तर कोणतीच साईड आपल्याला याची ओपन ठेवायची नाहीये. तर हा अशा प्रकारे आपल्याला मोदक इथे रॅप करायचा आहे. एकदम इझी आहे रॅप करायला. पण जास्त जर क्वांटिटी असली तर मला हे एवढं रॅप करायला जमत नाही. त्यासाठी मग मी काय करते, कोणी माझी अशी एखादी हेल्पर असते तर ती तिला घेते माझ्याबरोबर आणि मग ती हे रॅप करते. तर बघा आता या प्रकारे आपले हे सर्व मोदक मी इथे रॅप करणार आहे. तर बघा आता या प्रकारे आपले हे मोदक इथे सर्व रॅप झालेले आहे आणि एकदम गोल्डन पेपर वापरल्यामुळे तर अतिशय सुंदर आपले मोदक इथे दिसत आहे. तर आता हे मोदक रॅप केल्यानंतर आता ही डिलिव्हरी कशा प्रकारे द्यायची तर ते आपण बघूया आता पुढे. तर बघा आता इथे घेतलेली आहे मी एक पॉलिथिन. तर हे अशी एकदम एअर टाईट आहे. तर यामध्ये आपल्याला हे मोदक आहे तर हे टाकायचे आहे. तर ही डिलिव्हरी माझी जवळचीच आहे, लांबची नाही आहे. तर मला यातच हे मोदक टाकून त्या लेडीला हे द्यायचे आहे. तर आता हे नैवेद्यासाठी देणार आहे. ती शेगावला जाते आहे. तर तिला तिथे गजानन महाराजांना हे मँगो मोदकचा नैवेद्य दाखवायचा आहे. तर त्यासाठी तिने हे मला 51 मोदकची ऑर्डर आज दिली होती. तर आता हे पूर्ण आपण एक कॅरी बॅगमध्ये काढल्यानंतर आपण असं वेट करूया की आपले हे मोदक किती तयार झाले ते. तर बघा आता इथे आपण वेट करणार आहोत. तर आपले हे जे मोदक आहे, तर हे मोदक आपले अर्धा किलोपेक्षा जास्त हे मोदक इथे तयार झाले आहे. तर बघा मंडळी, तुम्हाला जर ऑर्डर द्यायची असेल तर 11, 21 किंवा 51 असे मोदकचे सुद्धा मी बॉक्स तयार करते आणि त्याची डिलिव्हरी देते आणि ते जे डिलिव्हरीचे चार्जेस असतात तर ते चार्जेस तुमच्याकडे लागतील. तर चला मग भेटूया आपण अशाच पुढच्या नवीन नवीन व्हिडिओमध्ये.